सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर आंब्याचा सीझन चालू आहे म्हणजे आमरस तर झालाच पाहिजे. आज आपण बनवणार आहोत आमरस, पण मिक्सरला न लावता तरी देखील अगदी छान सरसरीत आणि कोणत्याही गुठळ्या न राहता बनणारा हा आज आमरस आपण बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे हे 4 केशर आंबे घेतले आहेत, ज्याला मी अर्धा तास पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं, म्हणजे त्याच्यातली जी उष्णता असते ती कमी होते. आता या आंब्यांना स्वच्छ पुसून मी याची सालं काढून घेणार आहे. आपल्याला मिक्सरला हा लावायचा नाहीये, त्यामुळे याचा फोडी करून वगैरे गर काढायचा नाहीये. तर आपल्याला याचं साल काढून घ्यायचंय. तर सुरीने वरचा भाग थोडासा आधी काढून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हातानेच आंब्याचं साल हे काढून घ्यायचंय. कारण जर सुरीने आपण काढायचा प्रयत्न केला तर त्याच्यासोबत गर सुद्धा खूप वेस्ट जातो. त्यापेक्षा सुरुवातीला फक्त सुरीने थोडंसं खेचून मग आपल्याला हातानेच हा आंबा सोलून घ्यायचा आहे. इथे मी हा केशर आंबा घेतला आहे. याचा रंग खूप छान येतो आणि गोडीला सुद्धा हा खूप गोड आहे. तर 4 आंब्याचा मी आज आमरस बनवते. याच पद्धतीने बाकीचे आंबे सुद्धा सोलून घेते. तर बघा इथे रंग तुम्ही बघू शकताय. अगदी नावाप्रमाणे केशरी असा याचा रंग आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर मिक्सरचं भांडं न घेता इथे जी आपली पुरणाची जाळी असते, ती जाळी मी इथे घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हा साल काढून घेतलेला आंबा आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचा आहे. त्या जाळीवरती आपल्याला असा गोल एकसारखा तो आपल्याला फिरवायचा आहे. यामुळे काय होतं, सगळा पल्प अगदी छान गाळला जातो. अजिबात धागे वगैरे आंब्यात असतील तर ते सुद्धा येत नाहीत आणि एक संघ असा याचा रस तयार होतो. गुठळ्या वगैरे अजिबात जमा होत नाहीत. मिक्सरमध्ये आमरस केला ना की त्याला एक असा गुळगुळीतपणा येतो. तो मला अजिबात आवडत नाही आणि जर काही लोकांना हाताने केलेल्या आमरसातल्या गुठळ्या आवडत नाहीत, तर हा एक खूप छान प्रकार आहे. याच्यामुळे पूर्ण आंबा व्यवस्थित अगदी तुम्ही बघू शकताय, सगळा गर व्यवस्थित निघतो, अजिबात वेस्ट होत नाही आणि याचा रस सुद्धा पल्प जो येतो तो खाली खूप छान निघून येतो सगळा, तुम्ही बघू शकता इथे. आता वरती हे जे जास्तीचा गर राहतो, तर तुम्हाला जर असा आंबा फिरवून जर जमत नसेल तर असा तुम्ही मॅशरने सुद्धा हा मॅश करून गर घेऊ शकता. त्याने सुद्धा छान रस निघतो. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर एखादी वाटी किंवा लांब पेला घेऊन त्याने सुद्धा तुम्ही जाळीवरती फिरवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला मॅशरने सुद्धा करून दाखवत आहे. आता हे काही जे शेवटचं थोडंसं राहिलेला गर आहे, त्याला मी वाटीने असा मॅश करून घेते, वाटीने फिरवून घेते, म्हणजे राहिलेलं सगळं गर पूर्णपणे जाळीतून गाळला जाईल. तर तुम्ही बघू शकता इथे जो राहिलेला वरती जाड गर होता तो सुद्धा पूर्ण मॅश झालेला आहे आणि सगळ्या आंब्याचा व्यवस्थित गर निघालेला आहे. अजिबात काहीच वेस्ट जात नाहीये. अशाच पद्धतीने मी बाकीच्या 4 आंब्यांचा सुद्धा रस काढून घेणार आहे. तर इथे आंब्याचा रस हा काढून झालेला आहे. जाळीला जे काही खालच्या बाजूने सगळा गर चिकटलेला असतो तर चमच्याने असा काढून घ्यायचा आहे. काहीच वेस्ट जात नाही. अगदी क्लीन जाळी आपल्याला ही करता येते. ज्यांना मिक्सरचा रस आवडत नाही त्यांच्यासाठी ही खूप छान ट्रिक आहे. आता एकदा फक्त चमच्याने आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. याचा घट्टपणा तुम्ही बघू शकताय. किती छान आणि अजिबात एकही गुठळी यात नाहीये. आता आंबा गोडीला बऱ्यापैकी छान असल्यामुळे मी साखर अगदी थोडीच घालतीये. तर 4 आंब्यांसाठी मी इथे पाव वाटी साखर आणि 5 ते 6 वेलचीचे दाणे घातलेत, जे मिक्सरला फिरवून घेणार आहे मी. आता यामध्ये आपण फिरवून घेतलेली जी साखर आहे ती घालूयात. तर अगदी मी अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी साखर वापरत आहे, कारण त्याची गरज नाहीये जास्त साखरेची. आंबा छान गोड असल्यामुळे जास्त साखरेची गरज नाहीये. पिठी साखर वापरल्यामुळे अगदी 1 मिनिटाच्या आत ती रसामध्ये छान मिक्स होते. जाडी साखर घालण्यापेक्षा मी सजेस्ट करेन तुम्ही पिठी साखरेचा वापर करा. तर तुम्ही बघू शकताय रस किती छान झालेला आहे. तो एकही गुठळी यामध्ये दिसत नाहीये. ज्यांना हा असा सरसरीत रस आवडतो त्यांनी ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. आता मी इथे स्टीलचं भांडं घेतलेलं आहे, पण तुम्हाला जर स्टोअर करून ठेवायचं असेल तर एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये आमरस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे तो काळा सुद्धा पडत नाही. खरं तर आपण मिक्सरमध्ये हा न फिरवल्यामुळे हा अजिबात काळा पडत नाही. तुम्ही असंच सुद्धा पातेलं फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते संध्याकाळपर्यंत काळं पडणार नाही. जेव्हा मिक्सरमधून आपण आंब्याचा गर फिरवतो तेव्हा ती एक हीट तयार होते आणि मग त्याच्यामुळे थोडा काळपटपणा सुद्धा त्या रसाला येऊ शकतो.
त्यामुळे मिक्सरमध्ये न फिरवता तरी पण असा हा छान सरसरीत असा हा आंब्याचा रस आपला तयार झालेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आवडला तर कमेंट करून मला नक्की सांगा. वरतून थोडंसं केशर घालतेय जे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर सीझन संपायच्या आधी हा रस नक्की ट्राय करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. या आंब्याचा रंग बघू शकताय तुम्ही किती छान आलेला आहे तो रसाला. कोणताही रंग वगैरे आपण इथे घातलेला नाहीये. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.